मुकुल मंदिर इयत्ता 5वी या वर्गाची द्वितीय सत्रातील क्षेत्रभेट दिनांक 10 फेब्रुवारी 2025 सोमवार रोजी स्वस्त धान्य दुकान क्रमांक 114 यनाट सिडको या ठिकाणी गेली होती. इयत्ता 5वीच्या तीनही तुकड्यामधून एकूण 94 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. परिसर अभ्यास 1 या विषयामध्ये फूड फॉर ऑल या पाठाच्या अनुषंगाने या क्षेत्रभेटीचे नियोजन करण्यात आले होते. विद्यार्थी स्वस्त धान्याच्या दुकानात पोहोचताच त्या दुकान मालकांनी म्हणजे श्री विष्णू जाधव यांनी विद्यार्थ्यांना दुकानाविषयी व शासनाच्या धान्य पुरवठा योजनेविषयी माहिती दिली. दुकानाची स्थापना 1988 मध्ये झाली असून यनाट मधील जवळपास 300 कुटुंब या दुकानातून धान्य घेऊन जातात. भारत सरकारकडून मोफत धान्य वाटप केले जाते. पूर्वी माफक दरात हे धान्य वाटप केले जायचे. प्रत्येक कुटुंबासाठी महिन्यातून एकदा धान्याचे वाटप होते. ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न खूप कमी आहे त्यांच्यासाठीच ही योजना प्रामुख्याने राबविली जाते. त्यानुसार पिवळे, केशरी, पांढरे असे 3 रेशन कार्डाचे प्रकार असतात. धान्य वाटप करण्यात व घेण्यात कुठल्याही प्रकारचा गैरव्यवहार होऊ नये या दृष्टीने बायोमेट्रिक मशीनच्या साहाय्याने ग्राहकाच्या अंगठ्याचे ठसे घेऊन त्याच्या कुटुंबासाठी शासनाने ठरवून दिलेले राशन ग्राहकास मिळते. सर्व व्यवहार हा आता ऑनलाईन पद्धतीने झालेला आहे. गहू, तांदूळ, ज्वारी, डाळ, तेल असे धान्य ग्राहकास मिळते. सणवार असताना आनंदाचा शिदाही ग्राहकाला मिळतो. धान्य वाटप करणाऱ्या दुकानदारास क्विंटल प्रमाणे कमिशन मिळते. विद्यार्थ्यांनी सर्व माहिती काळजीपूर्वक ऐकली व आपल्या वहीत त्याची नोंदही केली. एकंदरीत स्वस्त धान्य दुकान हा आर्थिकदृष्ट्या कमकुवत असणाऱ्या कुटुंबासाठीचा हा शासनाचा उपक्रम याची प्रत्यक्षात विद्यार्थ्यांनी माहिती घेतली. धन्यवाद.